गाइस वेलकम टू सातारा। नीट बोला नाही ते सांगते तुम्हाला भाषा नीट करा तुम्ही। नमस्कार सगळ्यांना, माझं नाव उदय। वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही चाललोय साताऱ्याला। आज आहे फ्रायडे नाईट आणि प्रत्येक सातारकरांचा हा जन्मसिद्ध अधिकार आहे की आला शनिवार रविवार की चला साताऱ्याला। आज माझ्यासोबत आहे हर्षद, जो पण त्याचा पण सेमच मोटो आहे, आला शनिवार रविवार चला साताऱ्याला। तर आज आम्ही चाललोय खास देवी दर्शनासाठी। आता आम्ही आहोत सातारा पुणे हायवेला। इथून तुम्ही असा नजारा बघू शकता, पूर्ण सिटी दिसते इथून, एकदम सुंदर। तर हार्डली 2 तासाचा रस्ता आहे आणि जर ट्रॅफिक लागलं नाही तर आम्ही एक्झॅक्टली 2 तासात पोहोचू। आणि आता तुम्ही फक्त क्लायमेट बघा इकडे कसं आहे, वरती तुम्हाला कसं दिसतं आकाश। आणि थोडा वेळ थांबा, शिरोळ क्रॉस केलं की मी तुम्हाला परत सेम अँगल दाखवेन। त्यात तुम्ही बघा किती क्लॅरिटी आहे, साताऱ्यात किती मज्जा आहे, तुम्ही बघू शकता। आम्ही 20च मिनिटात पोचलो आहे कात्रजच्या बोगद्याजवळ। वर्ल्ड फेमस बोगदा आहे कात्रजचा। युजली इथे खूप ट्रॅफिक असतं, आज बिलकुल काहीच नाही आहे, म्हणजे आम्ही अपेक्षा करतोय की पुढे पण नसेल। सो गाइस, हा जो बोगदा आहे तो 1.2 किलोमीटर्सचा आहे आणि हा कंप्लीट केलेला 2006 मध्ये। आणि खूप भारी बोगदा आहे। काही लोक तरी इथे फक्त फिरायला येतात आणि युटर्न मारून परत जातात। कसा वाटला मग बोगदा मला कमेंटमध्ये सांगा, आणि किती गेला असेल या बोगद्यातून तर व्हिडिओ नक्की लाईक करा। तर गाईज, आमच्यासोबत अजून 2-3 गाड्या तर मी बोललेलो ना, ते ह्याच गाड्या आहेत। एक लँड क्रुझर आहे, पुढे एक फॉर्च्युनर आहे, त्या पुढे एक फॉर्च्युनर आहे। त्या सगळ्या पण येत आहेत साताऱ्याला देवी। की गाईज बोललेलो मी तुम्हाला, आकाश बघा। थोडं आपण पुण्यातून बाहेर आलो की किती पोल्युशन लेस आकाश आणि नीरा नदी। भाई त्याकडे पण आयफोन होता टपटप। आता आपण आलेलो आहोत खंडाळ्याच्या घाटात आणि इकडे चाललंय ते तुम्हाला दिसतंय, ते आहे नवीन ब्रिजचं काम। आय थिंक अजून वर्ष तर लागेल काम कम्प्लीट व्हायला। कनेक्टेड आहे पुढे जाऊन ब्रिज बोगद्याला। हर्षद होता त्या मीटिंग मध्ये जिथं डेव्हलपमेंटचं सगळं बोलत होते। तर मग काय ब्रिज काय हवेत बनलाय का तो युजलेस वाला। आणि गाईज BMW दिसलेली आपल्याला, एकदम सुंदर असं वातावरण झालेलं आहे। वरून कॉल आला तिकडे तुम्ही बघू शकता, तो आहे तो ब्रिज जो खूप वर्षांपासून चालू आहे। एकदा तो झाला की मग हा रस्ता पूर्ण मोकळा पडेल। हा जो फील आहे या घाटातून जायचा तो सगळा अपुरा राहील। गाईज वेलकम टू सातारा। आणि इथं आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज। 1.5 तासाच्या प्रवासानंतर इतकी भूक लागली की आम्ही लगेच थांबलो हॉटेल साई प्रसादला, जे की घाट उतरला की लगेच लेफ्ट साईडला भेटेल तुम्हाला। हे आहेत हॉटेल साई प्रसादचे मालक, ज्यांनी मला येऊन त्यांच्या हॉटेलबद्दल थोडी माहिती दिली। मित्रांनो, हॉटेलला 12 वर्ष पूर्ण झालेत आणि इथं उत्तम प्रकारची सर्व्हिस दिली जाते। हॉटेल एकदम क्लीन आणि नीट आहे आणि विशेष म्हणजे हे हॉटेल 24 तास चालू असतं विथ द सेम क्वालिटी ऑफ सर्व्हिस। आणि सगळ्यात भारी म्हणजे क्लीन वॉशरूम्स। नात करती का, यायला लागतंय हॉटेल साई प्रसाद। भाई नक्की विजिट द्या, खूप भारी आहे। नीट बोला नाही ते सांगते तुम्हाला, भाषा नीट करा तुमची। थोडासा राडा करून आम्ही लगेच आलो या लिमच्या कमानीतून आतमध्ये। तर भावनो, गावात शिरल्या ना मला नवरात्रीचे वाईब जायला लागले। मस्तपैकी लाइटिंग केलेली पाटलाच्या आळीनं। थोडं पुढं गेलो की मग चौकातली देवी, त्यांची पण लाइटिंग आणि डेकोरेशन एकदम भारी होतं। मग मी आलो माझ्या किरमाड्याच्या मळ्यात, जिथं KM बॉयजने दिवस रात्र एक करून हे डेकोरेशन केलेलं। भावनो, KM म्हणजे किरमाडे मळा बॉयज। मित्रांनो, डेडिकेशन बघा गावातल्या लोकांचं। इतका पाऊस पडतोय तरी पण सगळे छत्री घेऊन आरतीला उभं राहिले। मग त्याच्यानंतर काय, मी घेतले देवीचे थोडे सिनेमॅटिक शॉट्स। तुम्ही पण बघा, तुम्हाला कसे वाटते।
चॅनलला सबस्क्राईब करा आणि पार्ट 2 नक्की बघा.